धडा सुरू करणार आहे म्हणून जास्त खुश आहे. तुम्हाला लक्षात आहे आपला पिरियॉडिक टेबलचा जो लेसन होता तो सगळा कम्प्लीट झालेला आहे, बरोबर? हा, तर मागच्या वेळेला आपला पिरियॉडिक क्लासिफिकेशनचा लेसन पूर्ण कम्प्लीट झालेला आहे. आज आपला त्याच्या पुढचा लेसन सुरू होणार आहे. द नेक्स्ट लेसन आपला लेसन नंबर 3. दुसरा जो होता तो आपला आवर्त सारणी, आधुनिक आवर्त सारणी हा होता. आणि आज आपण जो धडा सुरू करणार आहे तो त्याच्या पुढचा खूप सोपा, मोठा पण महत्वाचा धडा. मी स्क्रीन शेअर करते, आपण त्याच्या महत्वाच्या गोष्टी डिस्कस करूया. त्याच्या आधी तुम्ही मला एक गोष्ट सांगा. मला आज थोडंसं नेटवर्क अनस्टेबल दाखवते, मी ते व्हिडिओ वगैरे सगळं ऑन करते. तोपर्यंत मला हे सांगा की मागच्या वर्षी आपण केमिस्ट्रीचे जे सगळे धडे डिस्कस केले होते त्याच्यामध्ये तुम्हाला एक खूप महत्वाचा धडा होता 9वीतला, तो होता पदार्थाचे मोजमाप. तो लक्षात आहे का? पदार्थाचे मोजमाप हा मागच्या वर्षी आपल्या पहिल्या टर्म मधला एक धडा होता. तो तुमच्या लक्षात आहे का? पदार्थाचे मोजमाप. अरे हो का नाही? पटकन बोला. मुलांनो, तुम्ही असं काय करताय? आपण एवढ्या गप्पा मारतो, तुम्हाला माझा आवाज येतो की नाही? पदार्थांचे मोजमाप हा धडा तुमच्या लक्षात आहे का, असा प्रश्न विचारला मी तुम्हाला. लक्षात आहे का? काय नव्हतं त्याच्यामध्ये. आपण जेव्हा एखाद्या पदार्थाचं मोजमाप करतो तेव्हा आपण काय मोजतो? तर पदार्थ हे काही अणू आणि रेणूंचे बनलेले असतात, बरोबर? आणि त्या रेणूचा मोजमापाचा विचार करताना आपण काय मोजमाप करतो की त्याची त्रिज्या किती आहे, बरोबर? किंवा त्याचे वस्तुमान किती आहे. ह्या सगळ्या घटकांचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपण काय करतो? पदार्थांचे मोजमाप करतो. ते मागच्या वर्षी आपण ऑलरेडी केलेलं आहे. मग यावर्षी त्याचा पुढचा टप्पा आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, मी तुम्हाला 9वीत असताना सुद्धा सांगितलं होतं की आपले जे धडे आहेत, म्हणजे केमिस्ट्रीचे जे सगळे धडे आहेत, 8वी, 9वी, 10वी अशा तीनही गोष्टींमध्ये कनेक्टेड आहेत. म्हणजेच काय की त्या धड्यांना 8वी, 9वी, 10वी असा एक लिंक आहे. तर आत्ताचा जो आपला धडा आहे तो आहे रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे हा धडा. स्क्रीन शेअर करते, आपण आधी पीपीटी बघूया आणि मग तुम्हाला मी सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगते. आपण त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया हा मुद्दा मागच्या वेळेला जो बघितला होता तो कसा होता की जेव्हा एखाद्या पदार्थाचे विघटन होते, म्हणजे काय होतं? डिसोसिएशन होते, विचरण मराठी शब्द त्याच्यातला. तर त्याच्यामधनं काही रॅडिकल्स बाहेर पडतात, जसं की NaOH जर पाण्यात टाकलं तर त्याच्यातलं Na+ वेगळं, OH- वेगळं, बरोबर? विचरण ही स्वतःच एक काय आहे? अभिक्रिया आहे. मग जेव्हा आपण रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण काही काही मुद्द्यांना प्रामुख्याने लक्षात घेतो. आणि रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय हे जरा डिटेलमध्ये आपण या धड्यामध्ये बघणार. ह्याची सुरुवात आपली 8वीत झालेली आहे. आपल्याला अणूची रचना माहितीये. अणू एकमेकांबरोबर अभिक्रिया करतात आणि त्यातनं रेणू बनवतात. आणि जे काही पदार्थ बनलेले असतात ते रेणूंनी बनलेले असतात किंवा अणूंनी बनलेले असतात. पण जेव्हा हे रेणू अभिक्रिया करतात दुसऱ्या रेणूंबरोबर तेव्हा काही रासायनिक अभिक्रिया होतात आणि काही भौतिक अभिक्रिया पण होतात. तर ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण या धड्यामध्ये करणार. चित्रामध्ये इथे आपल्या समोर सगळ्यात पहिलं जे छोटंसं सिम्बॉल आहे ते आहे ज्वलनाचं. लाकूड ठेवलंय आणि त्याला जाळलंय. आपण सगळ्यांनी बघितलंय, हिवाळ्यामध्ये शेकोटी होते, त्या शेकोटीमध्ये आपण लाकडं, आजूबाजूला असलेला जो काही पालापाचोळा असतो तो बऱ्यापैकी जाळतो आणि त्यातनं जे आग निर्माण होते त्याला आपण म्हणतो ज्वलन, बरोबर? तर ज्वलन ही एक रासायनिक अभिक्रिया आहे. ज्वलनामध्ये काय होतं? पदार्थाला ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानंतर ठिणगी पेटते. बघा, तुम्हाला जंगलामध्ये आग कशी लागते त्याला आपण वणवा म्हणतो. दोन झाडाच्या फांद्या एकमेकांवरती घासले गेले किंवा दोन दगड एकमेकांवर घासले गेले ते आपणही करतो बघा. त्या काय कोणत्या म्हणतात त्यांना? त्या दगडांना काय म्हणतात बरं? गारगोट्या, बरोबर? असे जे दोन दगड असतात प्लेन, गुळगुळीत आणि कडक, त्यांना एकमेकांवर असं घासलं की त्यातनं ठिणगी पेटते. जर ती ठिणगी खाली कोरड्या पदार्थाजवळ पडली, कोरडा पालापाचोळा किंवा गवत, तर ती ठिणगी खाली पडते आणि इकडे आग पेटते. तुम्ही इथे माचीसने काडी लावलेली नाहीये. घर्षणामुळे सुद्धा जी काही हीट निर्माण होते त्यातनं ठिणगी पेटते आणि ती खाली पडली
ती फक्त एक स्पार्क आहे, छोटासा टिंब आहे, तो सुरू केला की पुढचं सगळं भरभर 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 जळत जातं. बरोबर. ह्याला काय आवश्यक आहे? ह्याला जळण्याकरता काहीतरी पदार्थ आवश्यक आहे, ऑक्सिजनचा सप्लाय आवश्यक आहे. बरोबर. ह्या दोन गोष्टी असतील तर ज्वलनाची अभिक्रिया होत राहते. तुम्ही प्लास्टिक घेतलं जाळलं तरीही ते जळतं, लाकूड घेतलं जाळलं तरीही ते जळतं, कापड घेतलं आणि जाळलं तरीही ते जळतं. काच इतक्या सहजासहजी जळते का? नाही. त्याच पद्धतीने अजून काही पदार्थ जसे की फेविकॉल किंवा थर्मोकॉल किंवा रब्बर ह्यासारखे पदार्थ जाळले की त्यांचा एक विचित्र वेगळा वास येतो. म्हणजेच आपल्याला त्याची रासायनिक अभिक्रिया झाली हे कळतं, पण त्याचं ज्वलन हे वेगळं होतं. सांगायचा मुद्दा असा आहे की ही रासायनिक अभिक्रिया आहे आणि ती होताना आपल्याला समजतं. साधं लाकूड जरी जाळलं ना तरी पण वास येतो बघा. लाकडाचा वास येत नाही, पण लाकूड जाळल्यानंतर एक विशिष्ट पद्धतीचा गंध हवेमध्ये पसरतो. तो काय सांगतो आपल्याला की कसं तरी ज्वलन होत आहे. बरोबर. दुसरं चित्र आपल्या ओळखीतलंय, तुम्ही मला सांगायचं की चित्र काय आहे. ते तर मी सांगितलं, लाकडाचं चित्र तर मी सांगितलं, त्याच्या पुढचं चित्र काय आहे ते सांगा. मॅम सफरचंदाला कीड लागली आहे. करेक्ट. तुम्हाला कोणाला असा अनुभव आलाय कधी? एखादं फळ घेतलंय, भाजी घेतली, त्यात किडे आहेत? येस मॅम, मला आहे. सांगा सांगा, अनुभव सांगा. मी पण माझा अनुभव. म्हणजे मॅम आपण जेव्हा बाजारातून सफरचंद आणतो ना तेव्हा ते आपल्या तिथं असताना खूप छान असे लाल लाल कलरचे खूप भारी दिसतात, पण जेव्हा आपण ते घरी आणून जेव्हा चिरतो ना तेव्हा त्यात आळ्या खूप असतात. म्हणजे ती त्यात खूप रसायने ते टाकले असतात ना, म्हणून त्याच्यात आळ्या निर्माण होत असतात. मग ते आपल्यावर हळूहळू जसं आपण जर तो खाल्ला नाही तर तो हळूहळू खराब होऊ लागतो, त्याला आळ्या लागू शकतात. बरोबर. त्याच्यामध्ये रसायन टाकतात, त्याच्यात अळ्या होऊ नये म्हणूनच टाकतात, अळ्या व्हाव्या म्हणून टाकत नाही, लवकर पिकवण्याकरता टाकतात. म्हणजे आता ऍपल कुठे बनतात? कुठेतरी थंड बर्फ असलेल्या ठिकाणी ऍपलची शेती होते, भरपूर मळे असते. जसे आपल्याकडे कशा आंब्याच्या बागा असतात तशा तिकडे जम्मू बिम्मू काश्मीर साईडला लांब लांब पर्यंत आपलं ऍपलच्या बागा असतात. मग तिथे ती थोडीशी कच्ची असताना काढून घेतली जातात, पूर्ण तयार आहेत पण कच्ची आहेत, आणि मग त्यांना शिपिंग करून पाठवतात. बरोबर. तर अशा याच्यामध्ये त्या फळांना कीड लागू शकते जास्त वेळ ठेवल्या. ठीक आहे. आता पुढचं चित्र बघा आणि मला सांगा की हे काय आहे. ठीक आहे. मॅम लोखंड गंजलेला आहे. बरोबर. हे कुठे पाहिलंय तुम्ही असं? हो मॅम. कुठे पाहिलंय तुम्ही हे असं? मॅम आपण जेव्हा एखादा पोल ठोकलेला असतो तिथे पाऊस लागू शकतो किंवा पाणी लागू शकतं. गंजलेले पदार्थ आपण सगळे आपल्या आजूबाजूला बघतो. रस्त्याच्या कडेला एखादी गाडी असते, लोखंडाची गाडी, ती गंजलेली असते. एखादी सायकल बाहेर ठेवलेली असेल गॅरेजमध्ये वगैरे, किंवा आपल्या घराच्या बाहेर आणि खूप खूप दिवस तशीच पडली असेल तर ती गंजून जाते, आपल्याला दिसतं. अरे तुम्हाला मला ह्याचं उदाहरण द्यायचं होतं, राहून गेलं. आंब्याच्या पिकण्याचं उदाहरण होतं ते. इथे जसं ऍपलचं दाखवलं ना, सेम जसं माझ्या घरी झालं होतं ते पण झालं होतं आंब्याच्या बाबतीत. आता हा अनुभव किती घाणेरडा आहे बघा, तुम्हाला ऐकून पण असं कसं तरी वाटेल. एकदा काय झालं, बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 5 वर्ष तरी झाले असतील मिनिमम. तर आम्ही काय करायचो, आंबे एकदाच आणायचो, म्हणजे बऱ्याच 2 पेट्या 3 पेट्या अशा आंबे एकदाच घेऊन ठेवायचे, अर्धे कच्चे अर्धे पिकलेले. आणि मग ते फ्रीज मध्ये वगैरे ठेवले की बरेच दिवस टिकतात, सारखे सारखे आणायला जावे लागत नाही. तर एकदा काय झालं, आमच्या ओळखीमध्ये एक मळे असतात ना, त्या मळ्यातले आंबे असतात बघा, ते नॅचरली पिकवतात, ते काय असं केमिकल बिमिकल टाकून पिकवत नाही, त्यामुळे ते थोडे उशिरा मिळतात. आणि जेव्हा मिळतात तेव्हा बऱ्यापैकी सगळे अर्धे पिकलेलेच असतात. तर तसे आंबे त्या ओळखीतले होते त्यांच्याकडनं विकत घेतले, आणि ते कसे ठेवायचे हेच माहित नव्हते, कारण की ते दिसताना सगळे वरनं हिरवे दिसत होते, पण आतमधनं बऱ्यापैकी ते सगळे पिकलेले होते. आणि आता काय, आता आंबे आता पिकायला आलेत, जास्त दिवस आंबे मिळणार नाही, म्हणजे उन्हाळ्याचा शेवट आहे, तर आपण घेऊया आंबे, अशा हिशोबाने ते जरा जास्तच घेतले. आणि खाणारी माणसं घरामध्ये इनमिन 3, खाऊन खाऊन खाणार किती? बरोबर. आणि घरात असलं पण तर पाहिजे ना आपण त्यांना. तर त्यामुळे ते आंबे असे काही ठीक आहे आहेत आहेत, पिवळे होत आहेत,
पिकताय असं करता 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 तिकडे लक्ष दिलं नाही. आणि एक दिवस मी फ्रीज उघडला आणि त्या खालचा ड्रॉवर होता ना, ड्रॉवर मध्ये सगळे आंबे भरलेले होते. वरचे आंबे तर आम्ही खाऊन टाकले, म्हणजे खालचे आंबे पिकतायत पिकतायत म्हणून थोड्या अर्ध्या कच्चे आपण ठेवतो ना, तसे खाली ठेवले होते बास्केटमध्ये त्या. तर ते उघडून बघितले, मला ना काहीतरी विचित्र वाटलं बरं का त्यांच्याकडे बघून. म्हणले असे का दिसतात. आणि मग जरा त्यातले ना 2-4 आंबे हलवून बघितले, दुसरं काहीच ठेवायला जागा नव्हती, त्यात बोट घालायला पण जागा नव्हती, एवढं सगळं त्या आंब्यांनी भरलं होतं खालचं बास्केट सगळं. तर मग त्याला थोडंसं हलवून बघितलं, तर ना ते आंबे एवढे पिकले होते की फक्त बोट लावलं तरी पण ते फुटले. आणि ना त्यातनं ना खूप साऱ्या अळ्या बाहेर पडल्या, जसं हे चित्रात दाखवलंय ना तसं सेम झालं होतं त्या आंब्याचं. ते बघून मी इतकी घाबरले, म्हटलं ई शी, इतके दिवस झाले आपण हे, म्हणजे असं नुसतं वर ड्रॉवर उघडून बघितलं, ठेवलं, अरे पिकतात का बघितलं, तरी सुद्धा एवढा बदल झालाय. ते पण फ्रीज मध्ये असताना हे माहितीच नव्हतं. कारण पिकले तर ते एकदम सगळे पिकले असतील ना, एकाच बॅचचे असतील सगळे. तेव्हाच्या तेव्हा तो सगळा ट्रे बाहेर काढला आणि ते सगळेच्या सगळे आंबे खाली तिकडच्या मातीच्या इथे टाकून आले. त्यात कितीतरी आंबे एवढे तयार होते की पाऊस पडला त्या बियांची, त्यातल्या कोळींची झाडं आली. सांगायचा अर्थ असा की फळांची एक शेल्फ लाईफ असते, बरोबर. कच्चं फळ, थोडं पिकलेलं फळ, पूर्ण पिकलेलं फळ, आणि मग नंतर ते फुटतं आणि त्यातनं बी बाहेर येते. हे सगळं बी बाहेर येण्याकरताच होतं. मूळचं जे फळ आहे त्या फळाला त्याच्या आजूबाजूचा जो सगळा गिद्दू असतो, जो काही त्यातला गाभा असतो, तो खाऊन टाकल्यानंतरच त्यातली बी बाहेर येणार ना. मग तुम्ही ते फळ खा नाही तर नका खाऊ. बी बाहेर येण्याकरता निसर्गाने स्वतःची रचना केलेली आहे की थोड्या काळानंतर अतिशय पिकलेल्या फळामध्ये स्वतःच अळ्या होतात, किडे होतात, आणि ते खाऊनच टाकतात आजूबाजूचं सगळं. आणि मग मधला जो काही त्यातला बियांचा किंवा त्यातला जो काही, जसं की आंब्याची कोय असते, त्या सगळ्याचा जो काही पोर्शन असतो तो आपोआप एक्सपोज होतो, आणि तोपर्यंत पाऊस पडतो किंवा मातीतला ओलावा त्याला मिळतो आणि नवीन झाड येतं. सो ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया. लोखंड गंजण्याबद्दल तर आपण बघितलं की आपल्या आजूबाजूला अनेक ठिकाणी असतात गंजलेले पदार्थ. आणि पुढचं म्हणजे डायजेशन. काहीही काय, डायजेशन ही काय रासायनिक अभिक्रिया आहे का, असं वाटतं का तुम्हाला? बोला पटकन. डायजेशन काय रासायनिक अभिक्रिया आहे का? हॅलो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारला. आपण जे काय मॅम? काही अन्न खातो, आपण जे काही अन्न खातो ते अन्न पचणं किंवा ते पोटामध्ये फिरणं, ही काय सगळी रासायनिक अभिक्रिया आहे का? कसं काय? मला तर अजिबात वाटत नाही असं. काही सांगता तुम्ही. कशी काय रासायनिक अभिक्रिया आहे, सांगा तरी, पुढचं वाक्य बोला. मॅम कारण ते सर्व अन्न शरीरात पचन होतं ना. पचन होतं म्हणजे बारीक होतं. आपल्या पोटामध्ये मिक्सर आहे, त्या मिक्सरमध्ये जातं सगळं अन्न आणि बारीक होतं. त्याच्यामध्ये काय रासायनिक अभिक्रिया आहे? म्हणजे मॅम आपल्या शरीरात काही असे घटक असतील जे त्या अन्नाला बारीक करण्यास मदत करत असतील. ते जठरामध्ये जातं ना, जठरच आहे ना ते बारीक करतात ते. हा मॅम. मग इट इज जस्ट लाईक अवर मिक्सर. आपलं मिक्सर त्यातले मॅम आम्लधर्मी पदार्थ त्याला बारीक करतात का? हा, आम्लधर्मी पदार्थ, बरोबर. आता बरोबर ट्रॅकवर गेलात तुम्ही. म्हणजेच काय, आपल्या पोटामध्ये असतं ऍसिड, ते पण हायड्रोक्लोरिक ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड. जे तुम्ही लॅबमध्ये बघता ना, तेच ऍसिड आपल्या सगळ्यांच्या पोटामध्ये आहे. ते आपल्या पोटामध्ये आहे, म्हणूनच आपल्याला ऍसिडिटी होते. सगळ्यांना आयुष्यामध्ये एकदा तरी ऍसिडिटीचा त्रास होतोच, कारण आपल्या सगळ्यांच्या पोटामध्ये ऍसिड आहेच. काय करतं हे ऍसिड? हे ऍसिड ना अन्नाला ब्रेकडाऊन करतं, तोडून टाकतं. तुम्ही काही खा, भात खा, पोळी खा, आंबा खा, केळी खा, बरोबर, किंवा दुसरं तुम्हाला जे आवडतं, चिप्स खा, बर्गर खा, पिझ्झा खा, भाकरी खा, काहीही खा. तुम्ही काय करणार, त्याला बारीक बारीक चावणार आणि गिळणार, बरोबर. गिळल्यानंतर त्याचे सगळे तुकडे पोटामध्ये जेव्हा जातात तेव्हा ते पोटातल्या मिक्सरमध्ये एकदम बारीक होतात, आणि तिकडे हे हायड्रोक्लोरिक ऍसिड तिथे पोटामध्ये मिक्स होतं आणि त्याला आणखीन बारीक 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 तुकड्यांमध्ये तोडून टाकतं. आपल्याला काय करायचंय, ह्या मोठ्या
ग्लुकोजच्या मोठ्या रेणूमधनं जी आवश्यक आहे ती शर्करा, बरोबर, मोठाच्या मोठा पोळीचा तुकड्या त्यातलं आपल्याला ग्लुकोज पाहिजे. आपण तूप खाल्लं त्याच्यामध्ये आपल्याला त्यातलं फॅटिक ऍसिड म्हणजे जे काही फॅट्स आहेत ते पाहिजे. आपण वरण खाल्लं त्यातलं आपल्याला प्रोटीनचा मॉलिक्युल पाहिजे. मग ते तोडायला पाहिजे की नाही? पोटामध्ये डाळ फिरणार आहे का आपल्या अंगामध्ये, रक्तामध्ये? नाही ना, प्रोटीन जाणार आहे. तर त्याच्यासाठी काय पाहिजे? त्या मोठ्या मोठ्या मॉलिक्युल्सना, मोठ्या मोठ्या रेणूंना ब्रेकडाऊन करून काय होतं, त्याचे छोटे भाग बनतात, बरोबर. आणि ते तोडण्याचं काम, केमिकली तोडण्याचं काम आपल्या पोटामध्ये होतं आणि ते केमिकली ऍब्झॉर्ब पण केलं जातं. स्किन मध्ये आपोआप ऍब्झॉर्ब होतं. जसं की स्पंज मध्ये पाणी कसं ऍब्झॉर्ब होतं, तसं आपल्या इंटेस्टाईन म्हणजे आपल्या छोटे आतडे, मोठे आतडे, बरोबर, या दोन मोठ्या मोठ्या पाईपलाईन आहेत. त्याच्यामध्ये फिरलेलं जे काही आपलं अन्न असतं, स्पेशली ऍब्झॉर्प्शन सगळं कुठं होतं? छोट्या आतड्यामध्ये. तर तिथे हे सगळं जे काही अन्न आहे ना ते शोषून घेतलं जातं. अन्न म्हणजे अन्नातले पोषक घटक जे नको आहे ते परत पुढे 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 सरकून शरीराच्या बाहेर निघून जातं. तर ही सगळी जी आहे ना, हे मेकॅनिक्स आहे, मेकॅनिक्स, बॉडी मेकॅनिक्स. शरीरामध्ये काय कसं येणार, कसं चावणार, कसं पुढे येणार, फॅक्टरीमध्ये कसं सगळं होतं तसं सगळं आपल्या पोटामध्ये होतं. पण ह्याच्यामध्ये केमिकल लागतात. ते म्हणूनच डायजेशन म्हणजेच काय, पचन, ही स्वतः एक काय आहे, रासायनिक अभिक्रिया आहे. आता बघा, इथे एक ना खूप मस्त टेबल आहे, पण हा आपण मराठीमध्ये बघू आणि आपल्या पुस्तकात बघू. चांगला टेबल आहे हा. तुम्ही मला सांगणार की ह्याच्यात काय काय आहे, रासायनिक अभिक्रिया आहे का भौतिक अभिक्रिया आहे? बघा, हा आहे आपला धडा, रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. आपण जे मुद्दे बोलतोय तिथे टेबलमध्ये आणि ते पण मराठीमध्ये आपल्याला चांगले डिस्कस करता येतील. रासायनिक आणि भौतिक अशा दोन पद्धतीच्या बदलांना आपण आजच्या आपल्या तुकड्यांमध्ये बघितलं होतं. भौतिक बदल म्हणजे काय? जे फिजिकल चेंजेस आहेत, रंग बदलला, आकार बदलला, हे सगळे भौतिक बदल आहेत. माझ्याकडे एक पेपर आहे, त्या पेपरचा मी बॉल बनवला आणि माझ्या मैत्रिणीकडे फेकला. तर पेपरमध्ये काही बदल झाला का? सांगा बरं मला. काय टीचर एकदा रिपीट कराल का? हा, नो मॅम, त्यापासून आपल्याला रिटर्न पेपर तयार करता येतो. हा, परत सांगते. माझ्याकडे एक पेपर होता, असा रद्दी पेपर असतो की नाही, वहीचा एखादा रिकामा मोकळा पेपर, फुलस्केप पेपर, असा होता माझ्याकडे. आणि ती माझ्याकडे बघून ती ऐकत नव्हती माझं, मला काय म्हणायचं. तर मी काय केलं, त्या पेपरचा एक बॉल बनवला आणि तिला फेकून मारला. हे बदल झाला का, असा प्रश्न मी विचारला. तर आता कोणतरी सांगितलं की त्या बॉल पासून मला परत पेपर बनवता येईल. बरोबर सांगितलं. शिवाय जरी मी तसा बॉल बनवला तरी पण त्याच्यामध्ये मला तो पेपर तसाच दिसतोय ना. पूर्णच्या येस पूर्ण मॅम. मोठ्या पेपरला हो नुसता मॅम. बॉल बनवला म्हणजे काय झालं? आकार बदलला मी फक्त त्याचा. असे सगळे जे असतात ते असतात भौतिक बदल. भौतिक म्हणजे त्याच्या भौतिक जे काही त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, जे काही गुणधर्म आहेत, त्याच्यात होणारा तो बदल आहे. ठीक आहे. आता जरा हे बघा, त्याची आपण उदाहरणं बघूया. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा काय आहे? फक्त भौतिक बदल आहे. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा फक्त भौतिक बदल आहे, बरोबर की नाही? कारण काय? बर्फाचा फॉर्म्युला काय आहे? H2O. पाण्याचा फॉर्म्युला काय आहे? H2O. पाण्याच्या H2O मॅम. पाण्याच्या वाफेचा पण फॉर्म्युला काय आहे? H2Oच आहे. म्हणजे काय? त्याच्या रेणुसूत्रामध्ये काहीच बदल झालेला नाहीये, फक्त त्याची भौतिक अवस्था बदलली आहे. स्थायू ते द्रव, द्रव ते वायू, असा जो काही बदल आहे तो काय आहे? फक्त भौतिक बदल आहे. त्याच्या आतल्या अणु रेणूंच्या रचनेमध्ये बदल झालेला नाही, तर तो फक्त भौतिक बदल आहे. पण अन्न शिजणे, आपण अन्नाला शिजवतो म्हणजे काय? मॅम हा रासायनिक बदल आहे. हो मॅम, हा बरोबर, रासायनिक हा बदल आहे, रासायनिक बदल कारण आहे. त्यापासून पण प्रत्येक रासायनिक बदल हा भौतिक बदलाबरोबरच होतो. कसे? खालचं उदाहरण बघा, फळ परिपक्व होणे भौतिक आहे का रासायनिक आहे? सांगा. रासायनिक मॅम. कसं? रासायनिक. मला नाही वाटत आहे. बघा, जसं लिंबू पिकणे, आधी हिरवा होता मग पिवळा झाला, तर काय झालं? फक्त रंग बदलला. पण मॅम, पुन्हा पिवळ्यापासून हिरवा बनवता येत नाही ना. म्हणून अच्छा, इरिव्हर्सिबल चेंज म्हणजे एकाच मार्गाने जाणारा बदल, असं म्हणून. बरोबर आहे. त्याची चव पण बदलते, त्याची रचना बदलते, आतमध्ये काहीतरी बदललं म्हणूनच चव बदलली ना, आणि म्हणूनच रंग पण बदलला. तर रंग बदल हे रासायनिक बदलाचं लक्षण आहे.
फळांचा रंग बदलणे हे त्याच्या परिपक्वतेचं लक्षण आहे, बरोबर. आणि परिपक्व होतात म्हणजे काय होतात, त्याच्यामध्ये काहीतरी रासायनिक बदल होत आहेत आणि त्याच्या बरोबर हे दाखवण्याकरता पण काही भौतिक बदल होतात. तर तुम्ही वाटच बघत बसाल, झाडाला लिंबू लागलाय 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 तर हिरवाच राहिला आयुष्यभर, तर काय बदल समजेल तुम्हाला? काहीच नाही ना. फळ परिपक्व होणे हा मुळातच रासायनिक बदल आहे, पण तो दिसतो कसा? भौतिक बदलामुळे दिसतो. आणि ह्याच्या बाबतीत भौतिक बदल काय आहे? रंग बदल किंवा आकार बदलणे, चव बदलणे, त्याचा गंध बदलणे, हे सगळं बदलतं. कैरीचं बघा, कैरीचा असा काही वास बीस येत नाही, पण ती कैरी पिकल्यावर जेव्हा आंबा होते तर त्या आंब्याचा एक गोड गोड वास येतो. हा वासातला फरक सुद्धा रासायनिक बदलाचं लक्षण आहे. आता दुधाचं दह्यात रूपांतर होणे काय आहे? रासायनिक बदल. बरोबर, रासायनिक बदल मॅम. रासायनिक बदलच आहे. पण पुन्हा एकदा याच्यामध्ये पण काही भौतिक बदल त्याला वापरले जातात. भौतिक बदल त्याला आपण वापरतो कशासाठी? रासायनिक बदल हे दाखवण्याकरता. दूध होतं पातळ, दही झालं घट्ट, झाला ना भौतिक बदल. दूध एकदम पांढरं स्वच्छ शुभ्र, गाईचं दूध असेल तर जरा पिवळसर असेल, पण त्याचंच जेव्हा दही बनतं तर ते आणखीन जास्त पिवळट दिसायला लागतं. म्हणजे काय झालं? रंग बदल. चव बदल आहे की नाही? याचं गोडसर आहे आणि याचं तर ऍब्सोल्युटली आंबट आहे. म्हणजे काय आहे? रूपांतर झालेलं आहे, काही रासायनिक बदल झालेत आणि त्याच्यामध्ये काही बदल झालेले आहेत, बरोबर. मॅम म्हणजे नवीन पदार्थ तयार झाला परत तो मूळ अवस्थेत येत नाही म्हणून त्या रासायनिक बदल म्हणतात ना? बरोबर. आता बघ ना, पाणी आहे पाणी. हा, पाण्याचा जो रेणू आहे, समजा ह्या पाण्याच्या रेणूला मी तोडलं, म्हणजे त्याचं तोडून 2 तुकडे केले, तर मला काय मिळेल? मला मिळेल हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस, बरोबर की नाही? हायड्रोजन आणि येस ऑक्सिजन. मॅम. आता हे हवेमध्ये गेले की नाही? हे ऑलरेडी हवेमध्ये गेलेत. आता यांच्यापासून मला जर पाणी पुन्हा बनवायचं असेल तर मला असंच ठेवून चालणार नाही, चला सोडून दिलं तर ते एकमेकांबरोबर रिॲक्ट करून पाणी बनवतील, असं होणार नाही. मला परत काहीतरी सेटअप करावं लागेल, उष्णता द्यावी लागेल, त्यांना दाबून धरावं लागेल, म्हणजे प्रेशर द्यावं लागेल, काहीतरी करून ह्या दोघांची अभिक्रिया घडवावी लागेल. म्हणजेच काय? दुसरा रासायनिक बदल करावा लागेल, बरोबर. मुळात एखादा रेणू तोडणे हाच एक रासायनिक बदल आहे. पाण्याचे बाष्पीभवन होणे काय आहे? भौतिक का रासायनिक? मॅम भौतिक बदल. शाबाश. भौतिक बदल. जठरामध्ये अन्न पचणे. रासायनिक बदल. रासायनिक बदल. आपण मगाशीच डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे. भौतिक बदल मॅम. भौतिक बदल. मॅम भौतिक बदल. भौतिक बदल, कारण हे काय? अवस्थांतर. फक्त अवस्था बदलली म्हणजेच काय झालं? स्थायू ते डायरेक्ट वायू मध्ये लिक्विड ही स्टेज आलीच नाही, बरोबर. हे पण अवस्थांतरच आहे. शहाबादी फरशीवर किंवा कडप्प्यावर लिंबाच्या रसाचे डाग पडणे. मॅम रासायनिक बदल. बरोबर, रासायनिक बदल आहेत. कारण त्या लिंबाच्या रसामधलं सिट्रिक ऍसिड हे अभिक्रिया करतं आणि त्याचे डाग पडलेत त्याच्यावरती, म्हणजे त्या वरच्या फरशीच्या पृष्ठभागावरती काहीतरी अभिक्रिया झाली आणि त्याच्यामुळे डाग पडलेत. उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे. भौतिक भौतिक बदल मॅम. भौतिक बदल, वस्तू फक्त फुटलेली आहे, पण काचांचे तुकडे काचांचेच तुकडे आहेत की नाही, त्याच्यामध्ये काही बदल झाला नाहीये. म्हणजेच ते काय येस आहे? मॅम. जसं आपल्या पेपराच्या बाबतीत झालं तसंच या काचेच्या बाबतीत सुद्धा. आता बघा, आता आपल्याला सांगितलं आहे खाली साहित्य दिलंय. तापमापी, बाष्पन पात्र, ती वळी, नरसाळे, परीक्षा नळ्या, पंचन बर्नर इत्यादी. हे सगळं काय आहे? हे सगळं साहित्य आहे. हे प्रयोगशाळेमधलं साहित्य आहे. तुमच्या शाळेमध्ये प्रयोगशाळा आहे का? येस मॅम आहे. हो मॅम आहे. आणि तुम्हाला तिकडे नेतात का? हो मॅम नेतात आम्हाला. व्हेरी गुड. मग तुम्हाला या सगळ्या म्हणजे साहित्यातल्या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्या शाळेमध्ये बघता येतील. हो मॅम सर्व बघितले आहेत. व्हेरी गुड, शाबाश. कोणती शाळा आहे तुमची? मॅम स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज विद्यालय पिंपरी. पिंपरी? पुण्यातलं पिंपरी? नाही मॅम स्वागत पिंपरी बार्शी तालुका. बार्शी तालुका. ओके, चांगली गोष्ट, अतिशय उत्तम आहे की तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या असतील तर तुम्हाला समजेल ना प्रयोगामध्ये काय करायचं. येस मॅम आमच्या शाळेत सर्व प्रकारच्या म्हणजे असं विज्ञान मधल्या सगळ्या गोष्टी दाखवतात आम्हाला शाळेत.
हो मॅम दाखवतात. तुमच्या शाळेमध्ये अटल टिंकर लॅब आहे का? काय मॅम? अटल टिंकर लॅब असते ना, ती अटल टिंकर लॅब, त्याचं सगळं साहित्य मिळतं. खूप साऱ्या शाळांकडे ते असतं. म्हणजे हे जे काय आपण विज्ञानाचं साहित्य, अटल टिंकर लॅब असं त्या लॅबचंच नाव असतं. त्याच्यामध्ये सगळं साहित्य असतं. समजेल तुम्हाला, कधीतरी अंदाज असेल तर, किंवा शाळेमध्ये स्वतःचं काही सेटअप असेल तर व्हेरी गुड, हे सगळं होतच असेल. पण ठीक आहे. मग हे सगळे प्रयोग झाले का तुमचे शाळेमध्ये? हो मॅम झालेत. हो मॅम बरं झाले. सांगा मला, काय आहे पहिला प्रयोग? तुम्हीच सांगा. व्हेरी गुड, फार बरं झालं. बघा, नाही आपण डिस्कस करू, तुम्ही सांगा म्हणजे आपण ह्याची चर्चा करू, कारण तुम्हाला काहीतरी लक्षात असेल ना. बाष्पन हो पात्रामध्ये मॅम. 1 चमचाभर चुनखडीचे चूर्ण घ्या, त्याला मोठ्या निळ्या ज्योतीने भरपूर उष्णता द्या. काय होतं? मॅम ते चूर्ण खडे आहे ना, ते वितळायला लागते. चुनखडीचा फॉर्म्युला आहे CaCO3, कॅल्शियम कार्बोनेट. आता जेव्हा तुम्ही ह्याला या चुनखडीला उष्णता द्याल तेव्हा काय होईल? खाली बघा, त्याला बर्नर, ह्याला बन्सन बर्नर म्हणतात. हा आहे ट्रायपॉड स्टँड, त्याला तिवई म्हटलंय. हे आहे जाळी असते, अशी जाळी. हा, आणि हा तुमचा जो काही बाष्पन पात्र म्हणजे त्याच्यात तुम्ही काहीतरी पदार्थ ठेवणार आणि त्याला तुम्ही बाष्प म्हणजे त्याला गरम करणार, त्यातनं बाहेर येणारे जे काही फ्युम्स आहेत ते तुम्ही बघणार थोडक्यात. या कॅल्शियम कार्बोनेटला तुम्ही याच्यात ठेवलंय आणि तुम्ही याला गरम केलंय, तर काय होणार आहे यातनं? बघा, CO3 आहे. कोणता गॅस बाहेर पडेल? मॅम CO2. कार्बन डायऑक्साइड. बरोबर, कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड मॅम. आणि मॅम कार्बन कॅल्शियम. डायऑक्साइड. हा, आणि खाली काय उरतं? कॅल्शियम ऑक्साईड, CaO नावाचा खाली जो अवशेष उरतो तो असतो कॅल्शियम ऑक्साईड, आणि जो वायू निघून जातो तो असतो कॅल्शियम, आपलं कार्बन डायऑक्साईड. बरोबर. आता दुसरा आपल्याला प्रयोग करायला सांगितलेला आहे. कुठे गेलं रे? खाली याचा रेफरन्स येतो बरं का, ह्या एक्सपेरिमेंटचा रेफरन्स खाली येतो. ह्या धड्यामध्ये एवढं इंटेलिजंट काम केलं ना, तुम्हाला जेव्हा समजेल खाली परत जेव्हा याचा रेफरन्स येईल तेव्हा तुम्ही म्हणाल, अरे हा, हे तर आधी होतं, लक्षात ठेवा. ह्याला मी इकडे स्टार करून ठेवतो. दुसरा आपल्याला प्रयोग सांगितलेला आहे, कॉपर सल्फेटच्या द्रावणात जस्ताची पूड घाला. हे केलंय तुम्ही शाळेमध्ये? नसेल केलं तरी हरकत नाही, आपण आता डिस्कस करूया. कॉपर सल्फेट हे हिरवट निळसर रंगाचं असं हो पावडर मॅम ते असतं. निळसर रंगाचं असतं. हो बरोबर. मॅम. तर तुम्ही त्याला पाणी घातलं त्याच्यामध्ये की त्याचं सोल्युशन तयार होतं, म्हणजे त्याचे खडे मिळतात. जसे की आपल्या मिठाचे खडे असतात ना, तसे कॉपर सल्फेटचे पण खडे असतात. तर ते तुम्ही फोडलेत किंवा त्याची पावडर असेल, पाणी घातलं तर तुम्हाला कॉपर सल्फेटचं निळसर द्रावण मिळतं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जस्त घातलं तर झिंकची पावडर त्याच्यामध्ये टाकली की काय होईल? डिस्प्लेसमेंट रिएक्शन, म्हणजे काय होईल? जागा बदल. तर तुम्हाला काय मिळेल? ZnSO4, झिंक सल्फेट. कॉपरच्या जागी जाईल झिंक, आणि त्या तुमच्या अभिक्रियेमध्ये, त्या द्रावणामध्ये कॉपर वेगळा निघेल. म्हणजे वेगळा निघेल म्हणजे काय होईल? तो जसा की झिंक पावडर होती तसा कॉपर वेगळा होईल, आणि या झिंक ने कॉपरची जागा घेतल्यामुळे झिंक सल्फेट असं एक नवीन रेणू बनेल, तिथे एक नवं संयुग बनेल. मग याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटची जी काही रचना आहे ती तुटली आणि काहीतरी नवीन बनलं. याच्यामध्ये पण कॉपर सल्फेटची रचना जी होती ती तुटली आणि नवीन काहीतरी बनलं. मग हा रासायनिक बदल आहे का भौतिक बदल आहे, मला सांगा. पहिला आणि दुसरा. मॅम रासायनिक. बरोबर, दोघंही रासायनिक बदल आहेत. कारण काय होतंय? मूळ कारण मॅम रचनेमध्ये. त्यापासून आपल्याला परत चुनखडी पण नाही मिळवता येणार ना पहिल्या बरोबर. याच्यामध्ये. बरोबर, म्हणजे तुम्हाला त्यातनं मूळ पदार्थ मिळणारच नाही, कारण मूळ पदार्थच बदललेला आहे. म्हणून तो मिळणार नाही, कारण त्याच्यामध्ये त्याच्या रचनेतच बदल झालाय. तुम्हाला तो मूळ पदार्थ कसा मिळेल? बरोबर. बेरियम सल्फेटच्या द्रावणामध्ये पोटॅशियम क्रोमेटचे द्रावण घाला. काय होईल त्याच्यामध्ये? Ba+2 आणि SO4-2.
असं होतं तर काय होतं, एक्सचेंज होतो. मग आता इथे तुम्हाला काय मिळेल, K2SO4 मिळेल. K2SO4 हे डिस्प्लेसमेंट आहे. दोघंही मॉलिक्यूल एकमेकांबरोबर जागा बदल करतात. K2SO4 पोटॅशियम सल्फेट, आणि मग हा बी आहे क्रोमेट बरोबर रिएक्ट करतो. पण हा जो काही आपल्याला मिळालेला आहे याच्यामध्ये पण काय झालं, जागा बदल, याची जागा आणि याची जागा बदलली. म्हणजेच काय झालं, याच्यामध्ये पण काय झालीये, रासायनिक अभिक्रिया झाली. पुढे काय दिलंय, कॅल्शियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये सोडियम कार्बोनेटचे द्रावण झालं. कॅल्शियम क्लोराईडचा फॉर्म्युला आहे CaCl2, सोडियम कार्बोनेटचा फॉर्म्युला आहे Na2CO3. आता किती सोपं आहे बघा, हा 2 Na आणि 2 Cl काय बनलं, NaCl, मीठ. आणि या कॅल्शियमचं CO3 बरोबर काय बनेल, CaCO3. तुम्हाला लक्षात आहे का, हे असंच्या असं आपल्याला मागच्या वर्षी 9वीच्या पुस्तकामध्ये ते दिलं होतं ना, वजनाचं 33.6 वजन प्रोडक्टचं आणि रिएक्टंटचं, आठवतंय का? हो मॅम, सारखे द्रव्य अक्षयतेचा नियम, त्याच्यामध्ये हेच दोघं होते ना, कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम कार्बोनेट. 9वीचं पुस्तक उघडून बघा. मी बघू का आता, चला थांबा, माझ्याकडे आहे ना पुस्तकं सगळे, जरा आपण तेच चेक करूया आणि बघूया की नक्की तेच आहे का. 9वी मराठी मध्ये कशाला तुम्हाला पुस्तकं शोधायला लावू मी, माझ्याकडे पुस्तकं सगळी आहेत. 9वीचं पुस्तक बघून तुम्हाला ते कसं तरी वाटत असेल ना, अरे संपलं यार आमचं 9वीचा अभ्यास. द्रव्याचे मोजमाप, काय झालं, कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट, इथे काय घेतलं होतं आपण, अरे हे नाही रे, हे पाहिजे कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम कार्बोनेट आहे का, ओके ओके. ते काय होतं, सोडियम सल्फेट होतं नाही, कुठे दिलं आपलं पुस्तक आता, सोडियम सल्फेट होतं, सल्फेट, कार्बोनेट नव्हतं. Na2SO4 आहे आणि इथे आहे Na2CO3. ओके ओके. थोडासा माझा घोळ झाला CO3 आणि SO4, कारण की बाकी Na2 आहे ना, कारण मी ती केमिकल रिएक्शन अशीच शिकवते बघा, सेमच आहे ना. ह्याच्यामध्ये पण काय आहे, हा Na2 आणि हा Cl2, काय बनलं, NaClच बनलं की नाही, NaCl आणि CaSO4 बनला, इकडे कॅल्शियम सल्फेट बनला, आणि इथे आपल्या इथे कॅल्शियम कार्बोनेट बनेल, कार्बोनेट बरं का, कार्बोनेट वेगळा सल्फेट वेगळा. कार्बोनेट मध्ये CO3 जॉईन होतं आणि सल्फेट मध्ये SO4, हे दोन वेगवेगळे ग्रुप आहेत. माय मिस्टेक, पण सिमिलर रिएक्शन आहे, अशीच रिएक्शन आपल्याला 9वीला होती. तो द्रव्य अक्षतेचा नियम सेटअप, त्याच्यामध्ये कार्बोनेटच्या ऐवजी सल्फेट आहे, एवढाच एक बदल. चला, तुमच्याशी बोलून माझी शंका क्लिअर झाली. म्हणजे हा पण काय रासायनिक बदल आहे, बरोबर. एका बाष्पन पात्रामध्ये थॅलिक अनहायड्रेट घ्या. नरसाळ्याच्या नळीचे तोंड कापसाने बंद करून हे नरसाळे बाष्पन पात्रावर उपडे ठेवा. आता बाष्पन पात्राला तिवईवर लहान निळ्या ज्योतीने मंद उष्णता द्या. उष्णता देत असताना तुम्हाला नरसाळ्याच्या आत काय दिसते, हे सगळं तुम्हाला नोंदवून ठेवायचं. म्हणजेच काय करायचंय, थॅलिक अनहायड्रेट एका बाष्पन पात्रामध्ये घेऊन त्याच्यावर नरसाळा, म्हणजे असं असतं, आपण ते फनेल म्हणतो ना, फनेल, त्यातनं पेट्रोल गाळतात बघा प्लास्टिकचं, त्याला फनेल म्हणतात. त्याला इंग्लिश मराठीमध्ये नरसाळं म्हणतात. आणि तुम्हाला सांगितलं इकडे कापसाचा बोळा लावा आणि बघा काय होतं, अनहायड्रेट म्हणजे त्याच्यामध्ये पाणी नाहीये. तर तुम्हाला ह्याच्या उष्णता दिल्यानंतर काय दिसतं हे चेक करायचं, पण हे तुम्ही मला सांगायचं, दिस इज युअर होमवर्क. मॅम, कारण त्यातली उष्णता दिलं ना, मग त्यातनं जो वायू बाहेर पडणार आहे ना, CO2, तो बाहेर पडू शकणार नाही. तो त्या नरसाळ्याच्या कापसाचे तिथे ठिकाण आहे ना, तिथे तो असा चिटकून बसेल, म्हणजे तो बाहेर पडू शकणार नाही. बर, म्हणजे आणि हे मॅम त्या ठिकाणी आपल्याला त्याचे बारीक बारीक कण दिसतील. कार्बन डायऑक्साईडचे कण दिसतील. बर, येस मॅम, तो बाहेर पडू शकणार नाही, कारण तिथं आपण कापूस लावणार ना, त्यामुळे. बाहेर पडू शकणार नाही, पण तो ते अडकून जाईल कापसामध्ये, असं म्हणूया. ठीक आहे. आता
थोडक्यात काय, वरच्या सगळ्याच्या सगळ्या अभिक्रियांमध्ये आपल्याला हे समजलं की काहीतरी तोडमोड झालेली आहे, काहीतरी तुटलंय, काहीतरी नवं बनलंय. अशा सगळ्या बदलांमध्ये रासायनिक बदलच होतात. आणि हे कसे होतात? तुम्हाला एकतर तापमान द्यावं लागतं, तापमान वाढवावं लागतं, दाब वाढवावा लागतो. ह्या सगळ्या बदलांमुळे जे जे काही रासायनिक बदल होतात ते परमनंट असतात. ते कोण असतात? इरिव्हर्सिबल. आता बघा, भौतिक बदल जसं की तापमान बदललं म्हणजे फक्त पाण्याची वाफ झाली म्हणजे काय झालं? तुम्ही तापमान बदललं, त्याला गरम केलं. पण त्याच्या रेणूच्या याच्यामध्ये काही बदल झाला नाही, त्याच्यामुळे हा काय होता? रिव्हर्सिबल बदल. जसं मी तर इथे पाणी, लिक्विड टू गॅस, हा काय आहे? उष्णता दिल्यामुळे म्हणजे तापमानाच्या वाढीमुळे झालेला पण रिव्हर्सिबल बदल आहे. कारण या गॅसचं तुम्हाला परत पाणी बनवता येतं की नाही, बरोबर? तर हो मॅम. हे जे काही बदल आहेत हे भौतिक बदल आहेत. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला तापमान, दाब ह्याच गोष्टींबरोबर खेळावं लागतं. पण याच्यामध्ये त्या द्रव्याचं संघटन बदलत नाही. जसं मी तुम्हाला आधी पण म्हणाले की लिक्विड H2O म्हणजे H2O आणि गॅस H2O म्हणजे पण H2Oच आहे ना. मग ह्याचं काय करायचं? ह्याला आपण ह्या बदलांना आपण काय म्हणतो? भौतिक बदल. कारण ह्याच्या रचनेमध्ये फरक पडलेला नाही. पण जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, हा रेणूच मी तोडून टाकला तर काय होईल? त्याचं काय होईल? रासायनिक बदल होईल. हा बघा, हा बॉम्ब कसा एक डोळा बंद करून बघून म्हणतोय शोध घ्या. ओके, आता हे झाले आपल्या भौतिक बदलाचं. रासायनिक बदलाबद्दल आपण आता मगाशी जे म्हणालो ते बरोबर आहे की याच्यामध्ये अभिक्रियाकारक आणि उत्पादित अशा दोन गोष्टी असतात. आता आपण एक सोपं उदाहरण घेऊया. कार्बन अधिक ऑक्सिजन. कार्बन हा एक अणू आहे. कार्बनचा एक अणू घेतला आणि ऑक्सिजनचा एक रेणू घेतला आणि यांची अभिक्रिया झाली तर काय होतं? कार्बन डायऑक्साईड होतं. आणि हा कार्बन डायऑक्साईड काय आहे? एक वायू आहे. कार्बन काय होता? स्थायू होता. ऑक्सिजन काय आहे? गॅस आहे. कार्बन डायऑक्साईड काय आहे? गॅस आहे. ते मी ऑलरेडी एका एरो मधनं ह्या प्रक्रियेकरता, हे घडवून आणण्याकरता मला याला उष्णता द्यावी लागेल. म्हणजे मी इथे हा जो ट्रायंगल काढलाय याचा अर्थ असा आहे की मी याला उष्णता दिली. आता हे जे काय आहे हे सगळं आहे रासायनिक समीकरण. ह्या सगळ्याच्या सगळ्या लिखाणाला आपण काय म्हणतो? रासायनिक समीकरण. समीकरणाच्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एक आहे डावी बाजू. डावी बाजू कसली? हा जो काही बाण आहे या बाणाच्या डावीकडे जे आहेत ते कोण आहेत? अभिक्रियाकारक किंवा अभिकारक. हे काय करतात? अभिक्रिया करतात. आणि उजव्या बाजूला कोण आहेत? उत्पादित. म्हणजे उत्पन्न झालेले. कशामुळे उत्पन्न झाले? त्या रासायनिक अभिक्रिया केली. अभिक्रियामधून नवे तयार होणार आहे. बरोबर, हे नवीन तयार होणार. आता हा जो काही बाण आहे हा नेहमी डावीकडून उजवीकडे दाखवतात. म्हणजे अभिक्रिया इथून सुरू झाली आणि इथून पुढे गेली, कारण या दोघांनी एकमेकांची अभिक्रिया केली आणि हे बनवलं. म्हणून बाण नेहमी उजव्या बाजूला असतो. तेव्हा जेव्हा आपली अभिक्रिया या बाजूला होते. पण परत एकदा हा पण एक रिव्हर्सिबल चेंज म्हणून तुम्हाला दाखवते. मग तुम्हाला समजेल की या बाणाचं करायचं काय. जर CO2 मी तोडला तर मला काय मिळेल? पुन्हा कार्बन आणि ऑक्सिजन. म्हणजे हा बाण जर मी परत मागच्या बाजूला फिरवत त्याचा अर्थ काय आहे? की ही एक प्रत्यावर्ती अभिक्रिया आहे. बरोबर? प्रत्यावर्ती म्हणजे परत फिरणारी. आणि जर ही अशी झाली नाही तर ही काय आहे? साधी रासायनिक अभिक्रिया जी एकाच बाजूला होते. बरोबर? अभिक्रियाकारक उत्पादित कळली. खालच्या बाजूला त्यांची अवस्था लिहितात. सॉलिड आहे का, लिक्विड आहे का, गॅस आहे. जसं मी इथे लिहिते गॅस आपण असे पण दाखवू शकतो. समजा याच्या बरोबर आणखीन काहीतरी बनलं आणि ते खालच्या बाजूला जाऊन जमा झालं. जसं त्या अवक्षेप होता ना, अवक्षेप. 9वीच्या पुस्तकामध्ये पांढऱ्या रंगाचा अवक्षेप सांगितला होता. तो अवक्षेप असा खालच्या बाजूला, कारण तो खालच्या बाजूला जाऊन साचतो ना, म्हणून तो खालच्या बाजूला त्याचा बाण दाखवतात. वरचा बाण म्हणजे तो वायू आहे, तो वर निघून जाणार आहे हवेत. बरोबर?
काही विशिष्ट गोष्टी आपण इथे या ऍरोच्या वर लिहितो, जसं उष्णता दिली किंवा एवढं एवढं प्रेशर दिलं किंवा असा असा तुम्ही एखादा कॅटलिस्ट वापरला. तर कॅटलिस्ट म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी तुमच्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपण टाकू शकतो आणि त्याच्यामुळे आपली अभिक्रिया ही जास्त इफेक्टिव्ह होऊ शकते. आता बघा, आपलं वरच्या आपल्याला 5 जी अभिक्रिया दिल्या होत्या ना वरच्या, त्यातली बघा ही जस्ताची बरोबर. आता कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण हे मी तुम्हाला कोणतं सांगते, वरच्या 5 अभिक्रियांपैकीच दुसरं, आणि त्याच्यामध्ये टाकली जस्ताची भुकटी. आता यातनं काय मिळालं? झिंक सल्फेटचे जलीय द्रावण आणि तांबे. पण हे काय आहे? ही आहे शाब्दिक मांडणी, शाब्दिक समीकरण आहे. कशात काय टाकलं, काय मिळालं, झालं शाब्दिक समीकरण. पण जेव्हा मी या कॉपर सल्फेटला CuSO4 लिहिते, म्हणजे मी काय केलं, त्याची रासायनिक मांडणी लिहिली, सूत्र लिहिलं, रेणूसूत्र. आणि झिंकला मी काय लिहिलं? जस्ताची पूड म्हणजे काय लिहिलं? झिंक सल्फेटचं द्रावण ZnSO4 आणि कॉपर. तरी पण याच्यामध्ये एक गोष्ट राहिली, जलीय द्रावण. मग मी हे कसं लिहिणार? खालच्या बाजूला लिहिणार ऍक्वा, म्हणजे AQ म्हणजे जलीय द्रावण. इथे खाली लिहितात AQ, तुम्हाला दिसेल खालच्या अभिक्रियांमध्ये तुम्हाला हे सापडेल. म्हणजेच काय, शाब्दिक समीकरणात ना आता आपण या रासायनिक समीकरणाकडे गेलो. दुसरं, ह्या रासायनिक समीकरणाच्या लेखनाचे काही नियम आपण वरती बघितले, काही आपण आता खाली बघूया. बघा, आता ह्याच्यामध्ये अधिक चिन्ह दाखवलंय, म्हणजे काय आहे, या दोघांची अभिक्रिया होते म्हणून अधिक दाखवलं. बाण म्हणजे हे पुढे गेलंय आणि यांच्या अभिक्रियेमधनं हे पण बनलं आणि हे पण बनलं, म्हणून या दोघांच्या मध्ये पण प्लस साईन दिलेलं आहे. ठीक आहे. आता मगाशी मी तुम्हाला जसं म्हटलं की ह्या अभिक्रियाकारकांच्या अवस्था आपण लिहितो. वायू, द्रव, स्थायू, गॅशियस, लिक्विड, सॉलिड, बरोबर. आणि गॅस असेल तर वरच्या बाजूला आणि अवक्षेप असेल तर खालच्या बाजूला, अशी दिशा दर्शवली जाते, बरोबर. जे मी तुम्हाला सांगितलं तेच मुद्दा आहेत की नाही इथे खाली. आता खालच्या बाजूला आणखीन काही महत्वाच्या गोष्टी, जसं मी तुम्हाला म्हटलं, हा ट्रायंगल त्रिकोण म्हणजे काय आहे? उष्णता, बरोबर. पहिला आपल्याला वरची जी 5 समीकरणं दिली आहेत त्यातलं पहिलं बघा, कॅल्शियम कार्बोनेटच्या सॉलिडला म्हणजे त्याच्या स्थायू पावडरला जेव्हा तुम्ही उष्णता दिली तेव्हा तुमच्याकडे काय बनलं? कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हा गॅस. आठवलं पहिली अभिक्रिया आपण वर स्टार केलेत ना, तेच येते. आता CuSO4 प्लस Zn विल गिव्ह यू ZnSO4 प्लस Cu अधिक उष्णता, असं सुद्धा होतं. काही अभिक्रियांमध्ये उष्णता बाहेर पडते, त्याला आपण उष्मादायी अभिक्रिया म्हणतो. उष्मादायी, दायी म्हणजे देणाऱ्या, उष्मादायी. अन्यथा अभिक्रियांमध्ये वरून आपल्याला उष्णता द्यावी लागते. हे उष्मादायी. माझं मराठी एवढं चांगलं लिहिता येत नाहीये मला याच्यामध्ये, पण ह्याचा अर्थ आहे उष्मादायी म्हणजे देणारे. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला म्हंटल की काही कॅटलिस्ट असतात, कॅटलिस्टला मराठीमध्ये उत्प्रेरक असं म्हणतात. बघा, आता खाली आपल्याला एक अभिक्रिया दिली, तुम्ही समजून घ्या. वनस्पती तेल म्हणजे काय? व्हेजिटेबल ऑइल, साधं पाम ऑइल म्हणतो आपण ना, तसं साधं तेल. आणि त्या तेलामध्ये जर तुम्ही हायड्रोजन हा गॅस अभिक्रिया करण्याकरता सोडला तर तो बाहेर पडेल, पण तुम्हाला त्याला तापवावं लागेल 60 डिग्रीच्या आसपास. आणि त्याच्यामुळे तुम्हाला निकेल नावाचा एक धातू टाकला तर या तेलाचं रूपांतर तुपामध्ये होतं. म्हणजेच काय होतं? त्याच्यामध्ये बदल होतात आणि ही अभिक्रिया घडवून आणण्याकरता जेवढं तापमान आवश्यक आहे तेवढंच आवश्यक आहे निकेल हे उत्प्रेरक. आता हे समजून घेण्याकरता आपण आपल्या डेली लाईफ मधलं एक छान उदाहरण घेऊया. समजा मी आणि माझी मैत्रीण, आम्ही दोघे आणि आमच्या वर्गामध्ये बसलोय. शाळा सुरू होण्याच्या 1 तास आधी आम्ही गेलो आणि आम्ही आमचा अभ्यास करतो. आणि तिकडनं आमच्या वर्गामध्ये डोकावून बघायला एक मॅडम आल्या आणि त्या आमच्या दोघींच्या पण आवडत्या, म्हणजे एकदम फेवरेट टीचर असतात ना, तशा आहेत. आणि त्यांनी वाकून बघितलं, अरे तुम्ही दोघी काय करताय?
मी आणि माझ्या मैत्रिणीने सांगितलं आम्ही ना आम्हाला थोडस जरा गणिताची प्रॅक्टिस करायची आहे म्हणून लवकर आलोय आणि स्वतःहून करून बघतोय. गणिताचा अभ्यास कोण करतंय? मी आणि माझी मैत्रीण. तिथे त्या मॅडमचा काही आहे का रोल आहे का? काहीच नाही. पण जर त्या म्हणाल्या की अरे वा व्हेरी गुड, खूपच छान, सगळं येईल तुम्हाला, चांगला प्रयत्न करताय तुम्ही, असं त्यांचं एक वाक्य आमची अभिक्रिया फास्ट करेल की नाही? हं? आणखीन एक उदाहरण, आणखीन एक उदाहरण. मी माझ्या रूम मध्ये माझा सगळा पसारा पडला इकडे तिकडे, वह्या एका बाजूला, पुस्तक एका बाजूला, कपडे एका बाजूला काढून ठेवलेत. आणि हे स्पेशली कधी होतं? शाळा सुरू होण्याच्या एक आठवडा आधी तर होतच होतं. हे कपडे ते कपडे, शाळेचे कपडे, वह्या पुस्तकांना जागा, कपाटात जागा नसते ती करायची. अरे हे सगळं मागच्या आठवड्यामध्ये समजा माझ्या घरामध्ये हेच चाललंय की मी सगळा पसारा काढून बसते तिथे आणि मला फोन आला. माझ्या मैत्रिणीचा फोन आला, अगं काय ते शाळा सुरू होणार आहे, क्लासमध्ये काय चाललंय, आणि आम्ही दोघी गप्पा मारायला लागलो. आणि गप्पा मारता मारता 15-20 मिनिटं अशीच निघून गेली. तिकडनं माझी आई आली. तिने एकाही वस्तूला हात लावला नाही, तिने मलाही हात लावला नाही, तिने माझ्या फोनलाही हात लावला नाही, तिने फक्त माझ्याकडे बघितलं. त्याच्यामुळे काय होईल सांगा? हा अनुभव तुम्हाला आला असेल 100%. प्रश्न समजला? प्रश्न समजला? नो मॅम, काय म्हणाला तुम्ही? मॅम. अरे हो मॅम, मी सांगू? हा सांग सांग. मॅम, मम्मी तिकडून आल्यानंतर तो पसारा त्याने बघितल्यानंतर ओरडणार, त्यामुळे आपण मैत्रिणीचा फोन ठेवून पसारा आवरायला सुरुवात करणार. परफेक्ट. आई रागवली नाही, नुसतंच येऊन बघून गेली. तिच्या नजरेमध्ये एवढी ताकद असते की तिला काही बोलायचीच गरज नाही आपल्याला. त्यामुळे आपण आपलं आपलं काम आवरून पटापट आवरून फोन ठेवून मी तुला नंतर फोन करते म्हणून ठेवून देऊ आणि लगेच सगळं आवरायला लागू. रिॲक्शन तीच होती, घर आवरणे, रूम आवरणे. ती करण्याकरता मला कोणी उद्युक्त केलं? उत्प्रेरकाने. उत्प्रेरक कोण होतं? घरामध्ये आई, शाळेमध्ये बाई, बरोबर. अभ्यास करण्याची अभिक्रिया होती. स्वतःहून आम्ही गणिताचा अभ्यास करायला गेलो, ती रिॲक्शन फास्ट झाली, चांगली झाली, कारण की तसा उत्प्रेरक मिळाला. म्हणजे एका तासामध्ये समजा आमचं 1 किंवा 2 एक्सरसाइज कम्प्लीट झाल्या असत्या, त्या आमच्या डिस्कस करून काय चुकलं ते बघून व्यवस्थित कम्प्लीट झाल्या. चांगलं झालं की नाही? उत्प्रेरकाचा उपयोग. म्हणजेच ही अभिक्रिया ह्या लोकांना घेऊन 60 डिग्री मध्ये होणार नाहीये. त्याच्याकरता तिथे डोळे वटारून बघणारा कोणतरी पाहिजे किंवा प्रेमाने बोलणारा कोणतरी पाहिजे. तो असतो उत्प्रेरक. तो स्वतः अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. माझ्या गणिताचा अभ्यास करायला तिथे माझ्या त्या फेवरेट जोशीबाई आल्या नाही, माझा घरातला पसारा आवरायला माझी आई पण आली नाही. त्यांनी फक्त येऊन पाहिलं, ते नुसत्या तिथे होत्या आणि माझं काम फास्ट झालं. अशा विशेष पदार्थांना आपण म्हणतो उत्प्रेरक. ठीक आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आपण आपल्या रासायनिक अभिक्रियेमध्ये टाकतो. आणि आता इथे खाली जी दिली आहे ही आहे एक पूर्ण अभिक्रिया. कॉपर सॉलिड स्टेट, HNO3 ऍक्वियस म्हणजे पाण्यामध्ये, आणि मग कॉपर नायट्रेट हे झालं पाण्यामध्ये, 2NO2 झाला गॅस, H2O हे आहे लिक्विड. आता ह्याला तुम्हाला बॅलन्स करणे हा पुढचा मुद्दा येतो. तुम्हाला या सगळ्या घटकांना आता बॅलन्स करायचंय. जेवढे लोक डावीकडे तेवढेच लोक उजवीकडे पाहिजे. आणि ह्याला कसं करायचं, काय करायचं, हे सगळं आपण पुढच्या वेळेला बघूया. आणि हा सगळा जो काय प्रकार आहे ना, परीक्षा नळी, शंकुपात्र, तराजू वगैरे वगैरे, हे सगळं आपण हे बघा, मागच्या वर्षीचं आपलं उदाहरण आलं ना तर सिल्वर नायट्रेटचे द्रावण आणि सोडियम क्लोराईडचे द्रावण, मागच्या वेळेला याचे आपल्याला 9वीच्या पुस्तकामध्ये हे दिले होते, केमिकल फॉर्म्युलाज दिले होते. AgNO3 आणि NaCl, AgCl आणि NaNO3, बरोबर. तर हे जे काही होतं द्रव्य अक्षतेचा नियम म्हणून आपण मागच्या वर्षी वापरलं, हे यावेळेला आपण बघणार आहे रासायनिक अभिक्रिया बॅलन्स करण्याकरता. ठीक आहे. तर पुढच्या वेळेला आपण ह्याचा पुढचा भाग बघूया. आज आपण इथे थांबूया. रासायनिक अभिक्रियांना बॅलन्स कसं करायचं, संतुलित कसं करायचं, खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप सोपं पण आहे. हे झालं की धड्याचा 50% भाग ऑलरेडी होऊन जाईल.
आणि हे एवढं जे कॉम्प्लिकेटेड दिलंय ना, एवढं काहीच करायची गरज नाही. आपण तोंडी करू शकतो. लिहायचं मात्र असं पूर्ण मार्क मिळायला पाहिजे ते लिखाणाचे. पप्पा पप्पा बाय बाय. जा पप्पा ते आपलं लेक्चर संपलंय आणि रासायनिक अभिक्रियांचे प्रकार त्याच्या पुढे आपण सुरू करूया. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या वेळेला. बाय बाय. ओके मॅम, बाय. थँक्यू मॅम. बाय मॅम, थँक्यू मॅम, थँक्यू. बाय. बाय. मॅम बाय.